शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। बाईस वर्षों की घोर तपस्या, कांटों के जाल में फंसे पुनर्विकास की हल हुई समस्या। यह मुमकिन हुआ तो केवल शिवसेना के पूर्व नगर सेवक और उप जिला प्रमुख किशोर पाटकर के बदौलत। वह नाम, वह शख्सियत जिसने 22 वर्षों की लड़ाई को जीतकर आज मानो इतिहास ही रच दिया। इस लड़ाई में पाटकर को कदम कदम पर जितना साथ सड़कों के जर्जर जैन टाइप इमारतों में रहने वाले रहिवासियों का मिला, उतना ही सहयोग राज्य में बैठी महाविकास आघाड़ी की सरकार से। और उनके इसी परिश्रम का यह नतीजा है कि सिडको निर्मित जर्जर इमारतों सहित माथाड़ी मापाड़ी के घरों को यूनिफाइड DCR के तहत 4.8 FSI लागू हुआ। राज्य सरकार द्वारा दिए गए अनमोल तोहफे प्रति सद्भावना व्यक्त करने के लिए किशोर पाटकर द्वारा आभार समारोह का आयोजन किया गया, जहां ठाणे जिला के पालक मंत्री एवं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे सांसद राजन विचारे, शिवसेना के उपनेता विजय नाहटा, विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, पदाधिकारी और तमाम रहिवासी। इस विशेष मौके पर श्रद्धा अपार्टमेंट और कैलाश एसोसिएशन को पालक मंत्री के हाथों CC सुपुर्द कर पुनर्निर्माण की उनकी राह आसान कर दी गई। एकनाथ शिंदे ने कहा कि यूनिफाइड DCR के तहत मिले अधिक FSI के चलते न केवल लोगों को हक का घर मिलेगा, बल्कि FSI के गैरफायदे पर रोक भी लगेगी। गेल्या 25-30 वर्षापासून नव्या मुंबईमध्ये जे धोकादायक इमारती होत्या त्या सिडकोच्या असतील, त्याचबरोबर माथाडी मापाडी भूमिपुत्रांनी बांधलेल्या असतील, त्याचा पुनर्विकास रखडला होता। तो या युनिफाईड DCPRच्या निर्णयामध्ये आम्ही लागू केलेला आहे, वाढीव FSI दिलेला आहे। त्यामुळे या सर्व धोकादायक इमारती ज्या 5 लाख लोक राहतात त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केलेला आहे। आज त्यांना हक्काचं घर मिळेल। धोकादायक इमारतीमध्ये राहण्याची जी काय त्यांच्यावर वेळ होती ही राज्य सरकारच्या माध्यमातून दूर झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युनिफाईड DCR निर्णय घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय यामध्ये झालेले आहेत। यानंतर परवडणारी घरं मिळतील, हाऊसिंग स्टॉक वाढेल, FSIचा गैरवापर होणार नाही आणि यापुढे 1500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घराला कुठल्याही परवानगीची आम्ही अट ठेवली नाही। त्यामध्ये फक्त नकाशे सादर करायचे एवढीच अट आहे। 3000 फुटापर्यंत जे घर बांधायचं आहे स्वतःचं, त्याला 10 दिवसामध्ये परवानगी देणं बंधनकारक केलेलं आहे। या अशा युनिफाईड DCPRमुळे पर्यटन क्षेत्राला, कृषी विभागाला चालना दिलेली आहे। त्याच्यात देखील आम्ही FSI वाढ केलं आहे। रोजगार यामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर जे गरजेपोटी बांधलेली जी भूमिपुत्रांनी घरं आहेत ती देखील त्याचा देखील मुद्दा जो आहे त्याचा FSI वाढवणं, ती नियमित करणं हा देखील आमच्या डोळ्यासमोरचा मुद्दा है, तो देखील आम्ही निर्णय घेतोय। एकनाथ शिंदे ने कहा कि इन इमारतों का पुनर्निर्माण करने के लिए उसी जगह खुले परिसर में ट्रांजिट कैंप का निर्माण होना भी जरूरी है और इस दिशा में जल्द ही सकारात्मक निर्णय भी लिया जाएगा। ट्रांजिट कॅम्प संदर्भात देखील मी आता आयुक्त महोदयांशी बोललेलो आहे। पार्किंगचा देखील विषय आहे, तो देखील आम्ही नियमानुसार जे काय ते मार्गी लावू सकारात्मक दृष्टिकोनातून। या सर्व इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर त्याला ट्रांजिट कॅम्पची आवश्यकता आहे आणि मोकळ्या जागेमध्ये महापालिकेने देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि नक्की या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल। पालक मंत्री ने किशोर पाटकर का भी अभिनंदन किया
और कहा कि पाटकर के कारण ही अधिक एफएसआई के साथ जर्जर इमारतों के पुनर्निर्माण की लड़ाई से रहिवासियों को न्याय मिला। किशोर पाटकर हा सातत्याने या सर्व प्रकरणाच्या पाठीशी पाठपुरावा करत होता। एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा जर झाला तर चांगला निर्णय होतो आणि म्हणून किशोर पाटकर याचं देखील मी जाहीरपणे मगाशी अभिनंदन केलेलं आहे। किशोर पाटकर ने इस संघर्ष और जीत को जहां ऐतिहासिक बताया, वहीं इसे हकीकत में बदलने के लिए नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे का आभार भी माना। ॲक्च्युली ही लढाई 20-22 वर्षापासूनची चालूच होती। एक अडचण सॉल्व केली तर दुसरी करायचे, दुसरी केली तर तिसरे करायचे, तिसरी केली तर चौथी करायचे, हा एपिसोडच चालू होता त्रासांचा। पण ज्या वेळेला माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे, आता देव माझ्यावर प्रसन्न झाले, आमच्या पक्षाचे साहेब पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री म्हणून आले। मी साहेबांना सांगितलं, साहेब बघा एवढा अन्याय आहे। त्या माणसाने मला डायरेक्ट ॲक्सेस दिला, बोलत हे अधिकाऱ्यांना बस ह्याला सांग तुला काय त्रास होत असेल, नाही झालं तर मला सांग। आणि त्याचा परिणाम बघा, आज 3 महिन्यात जे 30 वर्ष 25 वर्ष रखडलेले काम आज 3 महिन्यात आम्हाला बांधकाम परवानगी मिळाली आहे। गेल्या हप्त्यात 1 मिळाली, आज 2 मिळाले, पुढच्या 10 दिवसांनी परत 2 आहेत। आता हे जे धोकादायक इमारतीमध्ये राहणारे लोक आहेत, मी यांच्या त्याच घरात राहतो, माझी आई अजून JN1 राहते। आज तिथली लोक आतुरतेने वाट बघत होती, कधी एपिस येईल, किशोर कधी घर बांधेल, आम्ही कधी आमच्या चांगल्या घरी जाणार। आज त्यांचं स्वप्न साकार होणार आहे। वहीं उन्होंने कहा कि पुनर्विकास की प्रक्रिया के दौरान सबसे बड़ी अड़चन अब लोगों के रहने की होगी, इसलिए समय पर रहिवासियों के लिए ट्रांजिट कैंप का निर्माण भी होना उतना ही जरूरी है और उन्हें उम्मीद है कि जल्द इस पर भी उचित फैसला लिया जाएगा। महत्त्वाचं म्हणजे काय आहे, धोकादायक इमारतीमध्ये जे लोक राहतात त्यांचा पहिले प्राण वाचवणं गरजेचं आहे। रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा होईल, म्हणून तुम्ही थोडे मागे गेलात तर धोकादायक इमारतींसाठी रामास्वामी साहेबांनी प्रस्ताव आणला होता। काय हे जे धोकादायक इमारतीमध्ये लोक आहेत त्यांच्या बाजूला जे मोकळे भूखंड आहेत, जिथे काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही, तिथे ह्यांना ट्रान्झिट कॅम्प परवानगी बांधू द्या असा प्रशासनाने प्रस्ताव आणला। त्याला त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी विरोध करून तो फेटाळला आणि त्याच्यामुळे आज एवढी 4 लाख लोक जीव मुठीत धरून राहत आहे। ह्याच्यावरनं कळते काय त्यांना किती सेन्सिटिव्हिटी आहे लोकांच्या त्रासाची। जर त्यावेळेला तो ठराव पास झाला असता आणि रामास्वामीसारखा कमिशनर जेव्हा असा ठराव आणतो तेव्हा कोण असा ठराव फेटाळतो का? त्या लोकांनी फेटाळला। आता सर्वात पहिली अडचण लोकांना शिफ्ट कुठे करायचं हीच होणार आहे, म्हणून मी आज नगर विकास मंत्र्यांना सांगितलं, साहेब पहिले ही अडचण सॉल्व करून द्या, रिडेव्हलपमेंट होईल नंतर, पण पहले आम्हाला लोकांचे प्राण तर वाचू द्या। वहीं किशोर पाटकर की पत्नी और समाज सेविका वैशाली पाटकर ने इस निर्णय को ऐतिहासिक बताया और किशोर पाटकर के प्रयासों को अभिमानास्पद भी कहा। साठी तर एकदम दिलासादायक आहे हे, कारण माझी आई आणि आम्ही JN1 JN2 मध्ये राहिलो आहोत आणि आम्ही त्या त्रासातून गेलो आहोत आणि त्यांनी तो त्रास बघितला आहे, त्याच्यामुळे त्यांनी हा एवढा मोठा स्टेप घेतला आहे आणि त्याला आता यश आलं आहे। तर महिलांसाठी तर खरंच हे चांगलं आहे, अगदी स्वप्नातली घरं आहेत अशी होणार आहेत, कारण JN1 JN2ची घरं अगदी लहान आहेत, त्यामधून आम्ही गेलो म्हणून आम्हाला माहिती आहे। एकदम अभिमान आहे मला, कारण जे कोणी अफोर्ड नाही करू शकत घरं, ह्यांच्या या प्रयत्नामुळे होणार आहेत, त्याच्यामुळे मला त्यांचा फार अभिमान आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।